मी तुम्हाला सर्वप्रथम एक रेकॉर्डिंग ऐकवतोय, ज्या रेकॉर्डिंगमध्ये एका माजी खासदाराला शिवीगाळ करण्यात आली आहे. निंबाळकर साहेब बोलतो सर, नमस्कार. हो नमस्ते. मी 1 मिनिटात कॉल करू. नाही टायगर एक मिनिट फक्त, एकच मिनिट. हॅलो. म्हणजे त्या संपत्तीमुळे न्याय द्या साहेब, तुमच्या ऑफिसमधून फोन होते. काय म्हणतात? तुमच्या ऑफिसमधून तुमच्या ऑफिसमधून फोन होते त्या ताईला, PSIला. हॅलो. नाही ह्या विषयात नव्हते, पण त्याला न्याय मिळणार 100%. न्याय नाही मिळाला साहेब, तुम्ही फटके खाणार. काय म्हणताय? न्याय नाही मिळाला तुम्ही फटके खाणार. कोणी तुम्ही मराठा. आपण या ठिकाणी पाहत असाल, एका माजी खासदाराला फोन केला आहे, न्याय मिळाला नाही तर तुम्ही फटके खाणार, थेट अशी धमकी जी आहे ती एका व्यक्तीनं दिली आहे. ही रेकॉर्डिंग जी आहे, लोकशाही मराठी या रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही. मात्र आपल्यासोबत रमेश पाटील आहेत. असं म्हटलं जातं की ही रेकॉर्डिंग रमेश पाटलांची आहे. त्यांना विचारूयात ही रेकॉर्डिंग तुमची आहे का. काय सांगाल तुम्ही? बरेच तुमचे फोन जे आहेत ते ऑडिओ क्लिप व्हायरल होतात, ते तुम्हीच व्हायरल करतात, तुम्हीच रेकॉर्ड करतात. मात्र जो तुम्ही एका खासदाराला धमकी दिली तो ऑडिओ तुमचाच आहे का, ते तुम्हीच बोललात का, काय सांगाल? माझाच येतो. आणि मी त्यांना काय बोललो की तुम्ही फटके खाशाल, पण मी हे म्हणालो की मी मारणार आहे तुम्हाला. अहो जनता चिडलेली आहे. एक माता भगिनीचं आज तिथं जे म्हणजे मी तर त्यांना मर्डरच म्हणतो, क्लिअर. तो मर्डरच झालेला आहे. तो का बरं माहिती का, आत्महत्या आणि मर्डरमध्ये काहीच फरक नसतो. मानसिक त्रास दिला की ते होणारच, आणि तो मर्डरच पकडतो मी. आणि बघा माझं एक म्हणणं आहे की रेकॉर्डिंगमध्ये ऐका, ते म्हणताय की मी फोन केले होते पण वेगळ्या कारणाने फोन केले होते. मग ते कारण सांगा ना समोर, कोणत्या कारणाने फोन केले होते. बरं, तुम्हाला वारंवार फोन येत आहेत, ते नेमकं फोन कुणाचे येत आहेत, कशासाठी येत आहेत? मला त्यांच्या समर्थकाचे फोन येत आहे, एक नगरसेवकाचे पण फोन येत आहे. आता कोणते राजे निंबाळकरचा आताही फोन आला होता. पण माझं म्हणणं आहे, दादा मी काय चुकीचं बोललो तू एक सांगा मला. समजा आज मी यांना बोललो, निंबाळकर साहेबांना, तुम्हाला इतका राग आला, त्यांचा अपमान छोटासा तुम्हाला सहन झाला नाही. मग एक सांगा, त्याच जिल्ह्यामध्ये आपला जो रायगड किल्ला आहे त्यावरती शिवाजी महाराजांच्या बाजूला एक वाघ्या नावाचा कुत्र्याचा पुतळा आहे, तेव्हा तुम्हाला अपमान वाटत नाही का? त्याबद्दलही तुम्ही बोललं पाहिजे. बरं, एक महत्त्वाचं म्हणजे मात्र तुम्ही तिथं न्याय मागायचा, सहकार्य मागायचं, ते थेट तुम्ही त्यांना मारायच्या धमक्या देता. उचित वाटतं तुम्हाला? नाही आता लोक बघा, लोक ऑलरेडी इतके चिडलेले, लोकांची परिस्थिती खूप खराब आहे. आणि लोक बघा, नेत्यांचा रिस्पेक्ट मान सन्मान होता, पण आता नाही आहे. कारण की नेत्यांचे जे उघड येतं आहे की नाही, इथे केलं त्यांनी केलं, ज्या प्रकारे एका काळामध्ये जो नेत्यांचा मान सन्मान होता तो आता राहिलेला नाही कुठं. बरं, आता तुम्हाला जे फोन येतात त्या फोनवर काय संभाषण होतं? तुम्हाला स्पष्टीकरण दिलं जातं, माफी मागायला लावली जाते का, तुम्हाला काही आरवाच्य भाषेत बोललं जातं? आरवाच्य बोलतो, मी पण आरवाच्य बोलतो, काय फरक पडत नाही. जसं मला चांगलं बोललं तर मी चांगलं बोलणार, आणि मी कुठं बोललोच नाही ना मी मारणार आहे म्हणून. मी काय म्हणलं, मार खाशाल. अरे म्हणजे कोणी मारू शकतं, होऊ शकतं घरात ते आमची म्हणजे त्यांची मिसेसही मारू शकते. यार बाबा आपल्या इथं महिला गेली, तुम्ही काय करताय? नवरा बायको मारू शकत नाही का नवऱ्याला? एखादं मारू शकता म्हणजे. बरं, एक म्हणजे तुमचे बरेचसे ऑडिओ क्लिप आहेत ज्यामध्ये तुम्ही नेत्यांना म्हणा, काही समाजसेवकांना तुम्ही फोन करतात, फोन करून त्यांना जाब विचारतात, आणि नंतर शेवट तुम्ही शिवीगाळवर पण येतात. नेमकं हे कशासाठी? काय असतं माहिती का, की नेत्यांना बाप म्हणून जगणारे लोक भरपूर आहे. आणि एक विचार करा हो, माझं काय म्हणणं माहिती का, ठीक आहे चांगले नेते असेल तर 100% त्यांचा आदरही केला पाहिजे. आजही आपण साहेबांचा जो निंबाळकर साहेबांचा मी आदर करतो, ते कुठंतरी त्याचं नाव आलं म्हणून मी त्या विषयावर बोललो, आणि मी चुकीचं बोललो नाही. आणि मला एक सांगतो, माझ्या जीवाला काही झालं ते त्याचं निंबाळकर साहेबांची त्याची जिम्मेदारी. आणि आताही सांगतो, मला जास्त त्रास देऊ नका फोन करून, नाहीतर मी सरळ आहे ना फलटणला येईल, SP साहेबाच्या ऑफिससमोर. अगर त्या ताईला न्याय नाही मिळाला ना, मी संपूर्ण नग्न भोंगळा आंदोलन करणार आहे. हे होते रमेश पाटील, जे कुणालाही फोन करतात, जाब विचारतात, आणि त्यांचीच एक रेकॉर्डिंग आहे जे म्हणजे माजी खासदाराला फोन केला आणि त्यांना मारण्याची खुलेआम धमकी दिली, आणि त्यांनी स्वीकार पण केला आहे ती ऑडिओ क्लिप माझीच होती. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.